नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चकुल्याची रेसिपी बघणार आहोत। नेहमी काय भाजी बनवायची हा रोज एक प्रश्न असतो। तर वरणपोळी वरण भात खाऊन जर मुलं कंटाळले असतील तर आपण चिकोल्या ज्या आहे त्यांना बनवून देऊ शकतात। तर अगदी सिंपल आहे। आपण डाळ जी आहे तुरीची ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि मी इथे अगदीच फिक्के बनवते। आपलं जो वरण असतं फिक्कं ते आपल्याला पातेल्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित हाटून आणि मग नंतर त्यामध्ये आपल्याला आपल्या जे पोळ्यांचं पीठ असतं ते पातळ असं लाटून आपल्याला हवे त्या शेपमध्ये चकुल्या जे आहे वरण उकळल्यानंतर सोडून द्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्या। मी इथे अगदीच सिंपल केलेले आहे आणि वरून त्यावर आपण तडका घेऊ शकतात। पण जर आपल्याला डायरेक्टच फोडणीच्या करायच्या आहे तर आपण जे वरण शिजवलेलं असतं ते आपल्याला त्याला डायरेक्ट फोडणी घालायची। जर आपल्याला लाल आवडत असेल तर लाल किंवा आपल्याला जर पिवळं वरण आवडत असेल तर पिवळं। त्यासाठी आपल्याला छान असं भरपूर प्रमाणात मोहरी जिरं आणि लसूण घालायचं आहे। त्यांनीच अगदी छान अशी चव येते आपल्या चिकोल्यांना। आता जवळपास 8 ते 10 मिनटं जे आहे ते छान असं मी शिजवून घेतलेलं आहे चकुल्या आणि फिक्क्या ज्या आहे ते आपण मुलांना देऊ शकतात। आणि मी इथे वरून त्याच्यासाठी वेगळा असा तडका बनवते स्पायसी बनवण्यासाठी। तर कढईमध्ये तेल घातले, आपण तूप घेऊ शकतात आणि छान जिरं मोहरी हिंग लसूण आणि कढीपत्ता घातलेला आहे। आपण आपल्या चॉईसनुसार तडका जो आहे तो बनवू शकतात। आपल्याला जर आलं लसूण पेस्ट आवडत असेल तर ते घालू शकता, पण मी इथे अख्खा लसूण घातलेला आहे आणि छान असं त्याला परतून घ्यायचे। नंतर टोमॅटो घालायचं आहे आणि आपण कांदा देखील घालू शकतात, पण मी इथे फक्त टोमॅटो घेतलेला आहे। कांदा वरून सर्व करणार आहे कच्चा असा। तर इथे फिक्क्या मुलांना देऊ शकतात आपण आणि तिखट जे आहे वरून तडका घेऊन आपण खाऊ शकतात। आणि जर स्पेशली फक्त आपल्याला बनवायचं असेल तर आपण डायरेक्ट फोडणीच्या बनवू शकतो। अगदी सिंपल आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे। पोळी भाजी वरणपोळी जर खाऊन कंटाळला असाल तर छान असं पावसामध्ये रिमझिम पावसामध्ये आपण गरमागरम हे सूप म्हणून देखील पिऊ शकतात चिकोल्यांचं पाणी आणि त्यावर आपण छान असं तडका घेऊन ही डिश एन्जॉय करू शकतात। आता वरून मी इथे आपण जो तडका तयार केलेला आहे तो सर्व करणार आहे। तर आपल्याला माझी ही सिंपल अशी डिश छान वाटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।